Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स 9th स्टँडर्डचा ट्रायंगल हा लेसन की जो सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हा लेसन स्टार्ट केलेला आहे. याच्या अगोदर आपला प्रॅक्टिस सेट 3.1 झालेला आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत ट्रायंगल विषयी अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी. स्टुडंट, सगळ्यात महत्त्वाचं आता आपल्याला एक टॉपिक क्लिअर करायचा आहे. व्हॉट इज मीन बाय कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगल. एकरूप त्रिकोण म्हणजे काय. आता तुम्हाला सगळ्यांना ट्रायंगल माहिती आहे. समजा आपण हा एक ट्रायंगल घेतलेला आहे. या ट्रायंगलला आपण नाव दिलं ABC असं नाव दिलं आहे या ट्रायंगलला. आणि दुसरा एक ट्रायंगल घेतलेला आहे की ज्या ट्रायंगलचं नाव आहे PQR. आता हे जे ट्रायंगल आहे हे ट्रायंगल तुम्ही कट करून घेतले आणि एकमेकांवरती ठेवले. मग किती प्रकारे तुम्ही एकमेकांवरती त्याला ठेवू शकतात रे. तर एकूण 6 वेज वी कॅन पुट इन टू वन अनदर अँड बाय दी 6 डिफरंट वेज. Of this, if a triangle placed upon one another, it fits exactly with each other, then these two triangles are called as a congruent triangle. जेव्हा ह्या 6 वेगळ्या प्रकारे आपण हे ट्रायंगल एकमेकांवरती ठेवू असा समजा हा एक ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल असा ठेवू, मग असा मग आता तुम्ही इथे समजून घ्या आपण 6 कुठल्या मग आता ह्या ट्रायंगलचं नाव तर सेमच आहे. मग तुम्ही काय करायचं, एक शॉर्टकट ट्रिक सांगते. 1-to-1 करस्पॉन्डन्स इन 6 डिफरंट वेजचा. 6 डिफरंट वेजचा कधीही प्रश्न आला तर तुम्ही ह्या पद्धतीने त्याचा आन्सर हे लिहायचा आहे. 6 डिफरंट वेजने तुम्ही 1-to-1 करस्पॉन्डन्स हे कशा पद्धतीने लिहू शकता. तर मग एक आयडिया सांगते तुम्हाला. हा जो पहिला जो ट्रायंगल असतो ना, त्या पहिल्या ट्रायंगलची नावं 6 टाइम्स लिहून घ्यायचे. ओके, मग तुम्ही इथे घेणार ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC ही ट्रिक आहे. तुम्हाला ह्या ट्रिकने तुम्ही समजून घ्या, लवकर तुमच्या लक्षात राहणार आहे. जो पहिला ट्रायंगल आहे त्याचा आपण 6 टाइम्स काय घेणार आहोत, त्याचं नाव जे आहे ते अशा पद्धतीने लिहून घेणार आहे. त्यानंतर 1-to-1 करस्पॉन्डन्सचं एक साईन आहे. काय साईन आहे, दिस इज द साईन ऑफ 1-to-1 करस्पॉन्डन्स. मग आपण हे 1-to-1 करस्पॉन्डन्सचं साईन पण इथे काढून घेतलेलं आहे. हे चिन्ह आल्यानंतर लक्षात येईल तुमच्या काय आहे या चिन्हाचा अर्थ. 1-to-1 करस्पॉन्डन्स. आता पहिल्यांदा आपण या त्रिकोणाचं नाव कशा पद्धतीने लिहू शकतो रे. पहिला जो ट्रायंगल आहे ट्रायंगल PQR. काय आहे, ट्रायंगल PQR. आता हेच नाव आपण दुसऱ्या पद्धतीने कसं लिहू शकतो, PQR. PRQ पण लिहू शकतो ना रे. मग काय करायचं, सिक्वेन्स इथे पण तुम्हाला ट्रिक सांगते. हा P तसा ठेवायचा, या QR ची सिक्वेन्स बनवायची. सिक्वेन्स जी आहे ती चेंज करायची. हा R इकडे घ्या आणि हा Q इथे घ्या. म्हणजे हे पण तुम्हाला ट्रिकने अजून सोपं जाणार आहे. म्हणजे पहिला आपण ट्रायंगल ABC 1-to-1 करस्पॉन्डन्स टू ट्रायंगल PQR. दुसरे आहे ट्रायंगल ABC 1-to-1 करस्पॉन्डन्स टू PRQ. म्हणजे P चं 2 वेळा नाव लिहिलं आहे, PQR आणि PRQ. ओके, त्यानंतर आपण आता काय करूया, P चे 2 वेळा झाला. आता आपण Q पासून स्टार्ट करूया, QPR. ओके, ट्रायंगल QPR. आता हेच कसं लिहू शकतो रे, QPR झालं. QRP पण लिहू शकतो ना. ओके, एखाद्याला वाटलं टीचर मला इकडून नाव लिहायचं, लिहू शकतो. एखाद्याला वाटलं टीचर मला इकडनं नाव लिहायचं, QRP लिहू शकतात तुम्ही. हे तुमच्या मनावर आहे की तुम्हाला नाव क्लॉकवाईज सुरू करायचं की नाव अँटी क्लॉकवाईज सुरू करायचे. पण दोन्ही पद्धतीने तुम्हाला ही नावं लिहिता आली पाहिजे, QPR आणि QRP. ओके, मग इथे काय केलं मी ट्रिकमध्ये, Q तसा ठेवला, PR चेंज केला, R इकडे आणला आणि P पुढे नेलेला आहे. या दोघांची अदलाबदल केली. PR आहे ना, त्याचा RP केलेला आहे. R शेवटी होता, R पुढे घेतला, P मध्ये होता, P शेवटी घेतलेला आहे. त्यानंतर आता Qचं 2 टाइम्स झालेलं आहे. Pचं 2 वेळा लिहून झालं, Qचं पण आपण 2 वेळा लिहून झालं. Q ने सुरू होणारं नाव हे 2 वेळा झालं. आता राहिला काय तुमचं R पासून. मग RPQ आणि RQP येतं की नाही लक्षात. ठीक आहे, ट्रायंगल RPQ. बघा RPQ. आता इकडनं पण सुरू करू शकता तुम्ही, RQP. ट्रायंगल RQP. सो अशा पद्धतीने तुम्हाला कधीही एक्झाम मध्ये आलं, हाऊ विल यू राईट 1-to-1 करस्पॉन्डन्स ऑफ ट्रायंगल इन 6 डिफरंट वेज. मग काय करायचं, ह्या त्रिकोणाचं नाव 6 वेळा लिहून घ्यायचं. 1-to-1 करस्पॉन्डन्सचं चिन्ह काढायचं. पहिले P ने 2 वेळा, P ने सुरू होणारी त्रिकोणाची 2 नावं म्हणजे PQR हे अँटी क्लॉकवाईज आणि PRQ क्लॉकवाईज. ठीक आहे, फक्त आणि तुम्हाला ट्रिक पण सांगितली. हे QR आहे ना, याचा RQ करायचा. Q ने सुरू होणारे QPR घेतलं ना, PRचं याचा रिप्लेस करायचं RP. RPQ आहे ना, मग PQ आहे ना, हा P इथे मध्यभागी होता, तो शेवटी न्यायचा, Q शेवटी होता, मध्यभागी आणायचा. अशा 6 वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ही नावं लिहू शकतात. फक्त ट्रिक काय लक्षात ठेवायची, P ने 2 वेळा नाव आलं पाहिजे, Q ने 2 वेळा नाव आलं पाहिजे आणि R ने 2 वेळा नाव आलं पाहिजे. ठीक आहे, सो इन दिस वे आय थिंक तुम्हाला हा 2 मार्क्सचा क्वेश्चन क्लिअर झाला असेल, हाऊ टू राईट डाऊन द नेम ऑफ ट्रायंगल्स इन 6 डिफरंट वेज 1-to-1 करस्पॉन्डन्स.
ठीक आहे, आय थिंक तुमचं हे क्लिअर झालं आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट टॉपिक. सो स्टुडंट 6 डिफरंट वेज ऑफ 1-to-1 करस्पॉन्डन्स समजलं असेल. आता हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत असं आपण कधी म्हणू शकतो, तर एक कंडिशन आहे सगळ्यात महत्त्वाचं, त्यांचे सगळे जे अँगल्स आहेत हे अँगल्स जर कॉन्ग्रंट असेल तर आपण म्हणू शकतो की हे दोन्ही ट्रायंगल काय आहे, कॉन्ग्रंट आहे. मग आता आपण अँगल समजून घेऊया. 3 अँगल्स आहे, ट्रायंगलला 3 अँगल्स असतात आणि 3 साइड्स पण असतात. मग आता अँगल ए इज कॉन्ग्रंट टू अँगल पी. ओके, त्यानंतर अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल क्यू अँड अँगल सी इज कॉन्ग्रंट टू अँगल आर. मग अशा पद्धतीने हे तीनही कॉन्ग्रंट जर तीनही ह्या त्रिकोणाचे तीनही जे अँगल आहेत ते दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही अँगलशी कॉन्ग्रंट असेल तर आपण म्हणू शकतो तो काय आहे, कॉन्ग्रंट ट्रायंगल आहे. ठीक आहे, मग कशा पद्धतीने लिहिणार, अँगल ए कॉन्ग्रंटचं साईन असं काढायचं बरं का, एस असा ह्या पद्धतीने काढायचं आहे. टू अँगल पी. बी बघा हे सारखे सारखे चिन्ह दिलेले असतात बरं का तुम्हाला समजून येण्यासाठी. अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल क्यू आणि अँगल सी इज कॉन्ग्रंट टू अँगल आर. सो अशा पद्धतीने हे अँगल कॉन्ग्रंट झाले. त्यानंतर अजून एक फॅक्टर असतो काय, अँगलच्या साइड्स पण काय असू शकतात, ह्या कॉन्ग्रंट असू शकतात, तेव्हा पण आपण त्याला कॉन्ग्रंट ट्रायंगल म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल ए बी इज कॉन्ग्रंट टू पी क्यू. ए बी ही पी क्यूला कॉन्ग्रंट आहे. बी सी इज कॉन्ग्रंट टू क्यू आर, ही याला कॉन्ग्रंट आहे, सारख्या सारख्या लाईन्स देतो आपण. आणि ए सी इज कॉन्ग्रंट टू पी आर. ए सी इज कॉन्ग्रंट टू पी आर. ठीक आहे, आपण साइड्स पण लिहून घेऊया. दॅट इज साइड ए बी इज कॉन्ग्रंट टू साइड, इथे बघा समजून देते तुम्हाला, साइड पी क्यू. बी सी कोणाबरोबर कॉन्ग्रंट आहे रे, क्यू आर बरोबर. साइड बी सी इज कॉन्ग्रंट टू साइड क्यू आर. आणि त्यानंतर कोणती रे, साइड ए सी. साइड ए सी इज कॉन्ग्रंट टू साइड पी आर. साइड पी आर. मग अशा पद्धतीने जेव्हा एका त्रिकोणाच्या काय आहे एकूण 6 फॅक्टर्स इथे, it means that 1-to-1 correspondence between the angles of the sides of two triangle, we get 3 pairs of congruent angles and 3 pairs of congruent sides. आपल्याला 3 जोड्या मिळतात काय, कॉन्ग्रंट अँगलच्या आणि कॉन्ग्रंट साइडच्या मिळत असतात आणि मग आपण म्हणू शकतो ते जे ट्रायंगल आहे ते काय आहे, कॉन्ग्रंट आहे. मग आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या 3 अँगलच्या पेअर आहे आणि ह्या 3 काय आहे, तुमच्या साइड्सच्या पेअर आहे. 1-to-1 6 डिफरंट वेज 1-to-1 करस्पॉन्डंट हे समजलं. त्यानंतर कोणते कोणते अँगल साइड कधी कॉन्ग्रंट आहे, मग याच्यावरून आपण म्हणू शकतो दॅट इज ट्रायंगल ए बी सी इज कॉन्ग्रंट टू ट्रायंगल पी क्यू आर. पण त्याला एक स्पेशल टेस्ट असतात, त्या टेस्ट आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. AAS टेस्टनुसार, SAS नुसार किंवा साइड टेस्टनुसार, कोणत्या टेस्टनुसार हे ट्रायंगल आहेत एकरूप ते आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे की, आणि त्याच्यावरतीच आपला जो प्रॅक्टिस सेट 3.2 आहे तो डिपेंड आहे. सो आता आपण पटापट समजून घेऊया ह्या टेस्ट की ज्या तुमच्या एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो स्टुडंट आता आपण समजून घेणार आहोत आपल्या महत्त्वाच्या टेस्ट. याच्यामधली सगळ्यात सोपी टेस्ट आहे SSS टेस्ट, ट्रिपल S टेस्ट. मराठीमध्ये काय म्हणणार आहे याला, बा कसोटी. बाबा हां, काही मुलांना खूप हसू येतं, बाबा कसोटी कोणती आहे, तर बाबा कसोटी काय आहे किंवा SSS टेस्ट काय आहे चला समजून घेऊया. समजा एक ट्रायंगल आहे आणि दुसरा एक ट्रायंगल आहे. ओके, या ट्रायंगलचं नाव आहे ABC आणि दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय आहे तुमचं PQR. जेव्हा या त्रिकोणाच्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही बाजूंशी एकरूप असेल तर आपण म्हणू शकतो ABC कॉन्ग्रंट टू PQR. कशा पद्धतीने बघा बरं, सपोज AB इज कॉन्ग्रंट टू PQ and BC is congruent to QR and AC is congruent to PR, then we can say that triangle ABC is congruent to triangle PQR by SSS test. ह्या त्रिकोणाच्या ह्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही बाजूंशी काय आलेला आहे, एकरूप आलेला आहे. म्हणून हे दोन्ही त्रिकोण बा कसोटीनुसार किंवा SSS म्हणजे काय रे, साइड टेस्ट. याचा फुल फॉर्म काय आहे रे, साइड आणि साइड टेस्ट नुसार काय आहे, कॉन्ग्रंट आहे असं आपण म्हणू शकतो. मग याचं एक्सप्लेनेशन कसं करणार तुम्ही, जेव्हा तुम्हाला एक्सप्लेन करायला व्हॉट इज SSS टेस्ट एक्सप्लेन करा, मग तुम्ही अशी फिगर काढायची आहे. मग एक्सप्लेनेशन मध्ये तुम्ही लिहू शकतात दॅट इज साइड AB
इज कॉन्ग्रंट टू कुठल्या साईडशी आहे रे ही PQ, या PQ शी कॉन्ग्रंट आहे. त्यानंतर साईड BC इज कॉन्ग्रंट टू साईड QR, ही QR शी कॉन्ग्रंट आहे. आणि साईड AC इज कॉन्ग्रंट टू विच साईड साईड PR. मग अशा पद्धतीने ह्या त्रिकोणाच्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाशी काय झाल्या एकरूप झाल्या. मग आपण काय म्हणू शकतो दॅट इज ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रंट टू ट्रायंगल PQR बट बाय विच टेस्ट, कुठल्या टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहे बाय SSS टेस्ट, साईड टेस्टनुसार हे दोनही त्रिकोण काय आहे कॉन्ग्रंट आहे असं आपण म्हणू शकतो. मग एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन काय येईल तुम्हाला अशा पद्धतीने कुठलेही ट्रायंगल देतील. समजा याचं नाव देतील XYZ आणि इथे असा एक ट्रायंगल देतील की ज्याचं नाव आहे PST आणि अशा पद्धतीने देतील असं देतील आणि सांगा हे कुठल्या टेस्टने हे दोघं ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे. मग तुम्ही बघायचं अरे ही पण साईड सेम आहे, ही सेड आहे, हे सगळं सेम आहे म्हणजे कोणती टेस्ट आहे तुमची SSS टेस्ट आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने पहिली टेस्ट आपण इथे क्लिअर केलेली आहे. व्हेन 3 sides of one triangle is congruent to 3 corresponding sides of another triangle, then these two triangles are congruent with SSS test. हे दोघही ट्रायंगल हे SSS टेस्ट नुसार काय असतात कॉन्ग्रंट असतात. ही झाली आपली पहिली टेस्ट. जर तुम्हाला स्टेटमेंट लिहायचं असेल तर मी आता जे सांगितलं त्या पद्धतीने व्हेन 3 sides of one triangle is congruent to 3 corresponding sides, एक संगती. ओके 3 corresponding sides of another triangle, then these two triangles are congruent with SSS test. Clear everyone? So student, let's see the next test. So student, second test आहे सिंपल टेस्ट आहे. दुसरी टेस्ट आहे आपली SAS टेस्ट. काय रे याचा लॉंग फॉर्म काय होईल साइड अँगल साइड टेस्ट. ओके मराठीमध्ये काय म्हणणार बाकोबा कसोटी म्हणजे काय. जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. अरे तुम्ही 9th स्टँडर्डला आहे, तुम्ही 10th स्टँडर्ड, तुम्हाला SAS टेस्ट काय आहे. या सिंपल टेस्ट आहे, या जनरल नॉलेज एकदम जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे. तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला लगेच एक्सप्लेन करता आलं पाहिजे. मग आता काय आहे परत त्याच पद्धतीने 2 ट्रायंगल घ्या. वाटलं तर या दोन्ही ट्रायंगलची नावं जे आहे तुमच्या पद्धतीने चेंज करून घ्या. XYZ घ्या याला आणि याला LMN असं नाव देऊया. मग आता SAS टेस्ट म्हणजे ह्या अँगलची ही साईड आणि ही साईड काय आहे कॉन्ग्रंट आहे. A म्हणजे अँगल, इथला हा एक अँगल आणि हा अँगल पण कॉन्ग्रंट आहे आणि इथली परत ही साईड आणि ही साईड पण कॉन्ग्रंट आहे. मग आपण त्याला म्हणू शकतो ना साईड अँगल साईड टेस्ट म्हणू शकतो ना साईड अँगल साईड टेस्ट. बा कसोटी जेव्हा एका त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्याच्यात समाविष्ट असणारा कोण ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्यात समाविष्ट असणाऱ्या कोणाशी एकरूप असेल तर ते दोनही त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार किंवा SAS टेस्टनुसार काय असतात एकरूप असतात किंवा कॉन्ग्रंट असतात असं आपण म्हणू शकतो. मग आता एक्सप्लेनेशन मध्ये कसं लिहिणार हे तीनही फॅक्टर्स तुम्हाला इथे लिहायचं आहे. पहिली काय आहे कॉन्ग्रंट फॅक्टर दॅट इज साईड XY इज कॉन्ग्रंट टू विच साईड XY ची कॉन्ग्रंट कोणती आहे रे LM. त्याच्यानंतर पुढचा फॅक्टर काय आहे हा तुमचा अँगल. आता ह्या अँगलचं नाव कसं लिहिणार 3 अक्षरी नाव अँगल XYZ इज कॉन्ग्रंट टू अँगल LMN हे काय झाले कॉन्ग्रंट. त्यानंतर तिसरा फॅक्टर काय आहे तुमची ही परत साईड YZ इज कॉन्ग्रंट टू साईड MN कुठलेही त्रिकोण एकरूप असण्यासाठी 3 फॅक्टर्स त्याचे सारखे असणं गरजेचं आहे. मग इथे 3 फॅक्टर्स आले ना 2 बाजून त्यांच्यात समाविष्ट असणारा कोण मग आपण म्हणू शकतो दॅट इज ट्रायंगल XYZ इज कॉन्ग्रंट टू ट्रायंगल LMN बाय विच टेस्ट. कोणती टेस्ट आली रे तुमची SAS टेस्ट साईड अँगल साईड टेस्ट. आता याचं जर तुम्हाला स्टेटमेंट लिहायचं असेल एक्झाम मध्ये काय विचारलं होतं की स्टेटमेंट काय आहे SAS चं स्टेटमेंट तुम्ही कशा पद्धतीने लिहिणार. मग तुम्ही लिहू शकतात व्हेन 2 sides and the angles included in it of first triangle
of one triangle is congruent to two corresponding sides and one angle included in it, then these two triangles are congruent with SAS test. आलं लक्षात? आता हेच मी तुम्हाला इंग्लिशमध्ये पण लिहून दाखवते. ओके, सो स्टुडंट पटापट स्टेटमेंट कशा पद्धतीने लिहायचं हे पण समजून घ्या. जर एक्झाममध्ये तुम्हाला स्टेटमेंट आलं कधीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये किंवा कुठल्या एक्झाममध्ये, आता याच्यामध्ये आपल्याला डायरेक्टली विचारतील की कोणत्या टेस्टनुसार एक ग्रुप आहे हेच विचारतील, पण तुम्हाला स्टेटमेंट पण बेसिक नॉलेज तुम्हाला माहिती पाहिजे. येतोय लक्षात? SAS जर स्टेट आली त्याची स्टेटमेंट लिहायला आलं तर स्टेटमेंट अशा पद्धतीने लिहा आणि जर प्रूफ करा तर तुम्ही अशा पद्धतीने हे प्रूफ करू शकता. सो अशा पद्धतीने पहिली जी टेस्ट आहे ती आपण बघितली आहे SSS, एका त्रिकोणाच्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाशी एकरूप SAS, दुसरी बघितली SAS टेस्ट बघितली. आता बघूया आपण आपली थर्ड टेस्ट. सो स्टुडंट नेक्स्ट टेस्ट आपल्याला बघायची कुठली टेस्ट? पहिली कुठली बघितली? SSS टेस्ट, SAS टेस्ट बघितली आणि पुढची जी टेस्ट आहे ती आपली ASA टेस्ट म्हणजे अँगल साइड अँगल टेस्ट. मराठीमध्ये काय म्हणणार त्याला? कोबाको. कोबाको कसोटी, कोण बाजू कोण कसोटी, कोबाको कसोटी. हे मराठीमध्ये त्याचं नाव आहे. इंग्लिशमध्ये कसं म्हणणार त्याला? अँगल साइड अँगल टेस्ट. आता सिंपल आहे. समजा एक ट्रायंगल आहे आणि हा काय आहे, तुम्ही दुसरा ट्रायंगल काढलेला आहे. कुठले तुमच्या मनाने कुठले ट्रायंगल घ्यायचे, नावं तुमच्या मनाने द्यायचे आणि हे तीन फॅक्टर त्यांचे एकरूप दाखवायचे जेणेकरून आपल्याला ती टेस्ट ही प्रूफ झाली पाहिजे. मग तुम्हाला एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी ही टेस्ट प्रूफ करायला येऊ द्या, त्याचं स्टेटमेंट येऊ द्या किंवा कोणत्या कसोटीने दिलेले ट्रायंगल हे एकरूप आहे येऊ द्या, काही प्रश्न येऊ द्या. तुमच्या जर ह्या सगळ्या कसोट्या जर क्लिअर असेल, ह्या सगळ्या टेस्ट तुम्हाला 5 टेस्ट माहिती असेल तर तुम्ही कुठल्याही ट्रायंगलवरती टेस्टवरती आधारित कुठलाही प्रश्न हा इझिली सॉल्व्ह करू शकतात. सो सपोज वी आर गिविंग नेम हिअर ABC and here we are giving name PQR. आता आपल्याला कोणती टेस्ट दाखवायची? ASA म्हणजे अँगल. समजा हा एक अँगल घेतला, हा याचा अँगल हा दुसऱ्या ह्या अँगलशी काय आहे? कॉन्ग्रंट आहे. फर्स्ट अँगल झाला, नंतर साईड, मग त्याच्यामधली ही जी साईड आहे ही दुसऱ्या साईडशी काय आहे? कॉन्ग्रंट आहे. परत त्यांनी काय सांगितलं? अजून एक अँगल. मग आपण हा अँगल असं दाखवूया, वेगळ्या चिन्हाने दाखवूया. म्हणजे म्हणू शकतो ना आपण अँगल साईड अँगल टेस्ट, अँगल साइड अँगल टेस्ट इझिली म्हणू शकतो ना. म्हणजे व्हेन टू अँगल्स अँड इन्क्लुडेड साइड ऑफ वन ट्रायंगल इज कॉन्ग्रंट विथ टू साइड्स, two corresponding angles and one side included in it is called as ASA test. साधी सिंपल ती काय आहे त्याचं स्टेटमेंट आहे. आता प्रूफ कसं करणार? 3 फॅक्टर्स लागत असतात आपल्याला प्रूफ करण्यासाठी. मग पहिलं आपलं काय करणार? हा अँगल. काही विद्यार्थी काय करतात? एक अक्षरी नाव लिहितात, अँगल A कॉन्ग्रंट अँगल P. लिहिलं तरी चालणार आहे पण शक्यतो 3 अक्षरी नाव लिहायचं आहे. मग कसं लिहिणार रे? अँगल CBA कुठूनही सुरुवात करू शकतात. एखादा विद्यार्थी म्हणेल टीचर मला BAC लिहायचं आहे, दुसरा विद्यार्थी म्हणले टीचर मला BAC नाही लिहायचं, मला CAB असं नाव लिहायचं अँगलचं, तरी चालणार आहे. ओके, तुमच्या मनाने तुम्ही क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज कसं, फक्त आपल्याला A सेंटरला आला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. इथे आपल्याला काय सेंटरला आला पाहिजे? P सेंटरला आला पाहिजे. मग कसं लिहिणार तुम्ही अँगलचं नाव? अँगल BAC इज कॉन्ग्रंट टू अँगल QPR. अँगल QPR झाली, एक अँगल कॉन्ग्रंट झाला. त्यानंतर याच्यातली साईड, या साईडचं नाव लिहूया. कोणतं साईडचं नाव आहे? साईड AB इज कॉन्ग्रंट टू साईड PQ. साईड AB इज कॉन्ग्रंट टू साईड PQ. चला साईड पण लिहून टाकली. आता परत एक हा अँगल लिहूया, हा अँगल आणि हा अँगल लिहूया. मग आता हा सेंटरला आला पाहिजे, कशा पद्धतीने लिहिणार? अँगल ABC इज कॉन्ग्रंट टू अँगल PQR. अँगल ABC इज कॉन्ग्रंट टू अँगल PQR. आता एखादा विद्यार्थी म्हणेल टीचर आय वॉन्ट टू राईट फ्रॉम दिस वे, अँगल CBA कॉन्ग्रंट टू अँगल RQP. इट इज राईट. तुम्ही कुठल्याही पद्धतीने लिहू शकतात. ठीक आहे, झाले की नाही? 3ही फॅक्टर. पहिला 2 साईड आणि त्यांच्यामध्ये समाविष्ट असणारी बाजू. जेव्हा एका त्रिकोणाचे 2 कोन आणि त्यात समाविष्ट असणारी एक बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे 2 कोन आणि त्यात समाविष्ट असणाऱ्या बाजूशी एकरूप असेल तर त्या कसोटीला तुम्ही म्हणणार आहात कोबाको कसोटी और अँगल साइड अँगल टेस्ट. मग आता तुम्ही खाली काय म्हणू शकतात? दॅट इज ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रंट टू ट्रायंगल PQR. विच टेस्ट रे? विच टेस्ट? बाय ASA टेस्ट.
ओके, आणि याचं स्टेटमेंट पण लिहिणं खूप सिंपल आहे, किंवा याची डेफिनेशन म्हणा किंवा याचं स्टेटमेंट तुम्ही कशा पद्धतीने लिहिणार आहात तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. व्हेन two angles and included side of one triangle is congruent to two corresponding angles and one side included in it, then that two triangles are congruent with the ASA test. स्टेटमेंट सांगितलं आहे, फटाफट माझ्यासोबत लिहून घ्या, एक्झाम साठी खूप इम्पॉर्टंट आहे. हे आहे याचं स्टेटमेंट, जे फटाफट लिहून घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीने 3 टेस्ट झालेला आहे. लेट्स सी द नेक्स्ट टेस्ट. सो स्टुडंट, नेक्स्ट आपली 4th नंबरची टेस्ट आहे, की ज्या टेस्ट आपण 2 पद्धतीने AAS टेस्ट किंवा SAA टेस्ट ह्या पद्धतीने पण म्हणू शकतो. मराठीमध्ये कसं को बा किंवा बा को अशा पद्धतीने आपण त्याला म्हणू शकतो. काय आहे ही टेस्ट, चला समजून घेऊया. यासाठी आपल्याला फटाफट ही टेस्ट समजून घेण्यासाठी काय करावं लागणार, नेहमीप्रमाणे 2 ट्रायंगल इथे ड्रॉ करावे लागणार आहे. त्याला नाव देऊया, तुमच्या मनाने काहीही नाव द्या. LMN इथे नाव देते मी DSP. ओके, DSP हे नाव देते. मग आता काय टेस्ट आहे, AAS टेस्ट पाहिजे, म्हणजे 2 अँगल आणि त्याच्यानंतरची साईड पाहिजे. समजा आपण हा एक अँगल घेतला आणि हा अँगल हे एकमेकांना कॉन्ग्रंट आहे असं दाखवलं, त्यानंतर अजून एक हा अँगल झाला, नंतर अजून एक अँगल दाखवायला लावला, मग आपण हा आणि हा अँगल दाखवला. दाखवणं खूप सोपं आहे. ह्या ज्या टेस्ट आहे तुम्हाला प्रूफ करणं, त्याचं स्टेटमेंट दाखवणं हे खूप सिंपल आहे. हे पण ए झालं आणि त्याच्यानंतर काय दाखवायला लावली, साईड. मग ही साईड दाखवली मी अशा चिन्हाने, मग झाली की नाही AAS टेस्ट. AAS टेस्ट म्हणजे अँगल अँगल साईड, अँगल अँगल साईड टेस्ट. तेच उलट वाचा रे तुम्ही आता, साईड अँगल अँगल साईड अँगल अँगल, म्हणजे आपण ह्या पद्धतीने पण रीड करू शकतो आणि ह्या पद्धतीने पण इथे रीड करू शकतो. ठीक आहे, आता याचे आपल्याला 3 फॅक्टर्स फटाफट दाखवायचे आहे. पहिला फॅक्टर काय आहे, पहिला अँगल लिहायचा आहे. पहिला अँगल L इज कॉन्ग्रंट टू अँगल D. ओके, मग त्याचं 3 डिजिट 3 अक्षरी नाव कसं लिहिणार, अँगल MLN, that is angle MLN is congruent to angle SDP. अँगल SDP शी काय आहे, हा कॉन्ग्रंट आहे, हा झाला पहिला अँगल. आता दुसरा अँगल कसं लिहिणार रे, हा सेंटरला आला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही एक तर इकडनं लिहा नाही तर इकडनं लिहा, कुठूनही लिहा, फक्त आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे. या टेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ट्रायंगल जर चॅप्टर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर या टेस्ट तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. समजतं का बाळांनो? मग आता M मध्ये आला पाहिजे. कसं येईल मग तुमचा M कॉन्ग्रंट टू S, मग LMN अँगल LMN इज कॉन्ग्रंट टू अँगल DSP, अँगल DSP. झाले 2 अँगल झालेले. आता आपल्याला काय लिहायची, एक साईड लिहायची आहे. मग साईड कशी लिहिणार रे, साईड MN इज कॉन्ग्रंट टू साईड कोणती रे तुमची, SP. SP शी काय आहे, हे कॉन्ग्रंट आहे. MN इज कॉन्ग्रंट टू SP. मग हे दोन्ही ट्रायंगल काय झाले, एकमेकांना कॉन्ग्रंट झाले. कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रंट झाले, LMN इज कॉन्ग्रंट टू ट्रायंगल DSP. बाय विच टेस्ट, कुठली टेस्ट आली रे हे, तुम्ही 2 पद्धतीने, एक तर AAS टेस्ट लिहा किंवा SAA टेस्ट लिहा. कुठल्याही टेस्टचं नाव लिहिलं तरी चालणार आहे. मग आता याचं स्टेटमेंट काय येईल रे, स्टेटमेंट किंवा तुम्ही त्याला म्हणणार डेफिनेशन. तुम्हाला जर विचारली अरे AAS टेस्ट काय आहे किंवा SAA टेस्ट काय आहे, मग कसं लिहिणार तुम्ही, मराठीमध्ये सांगते आणि इंग्लिशमध्ये पण सांगते. नीट सगळ्यांनी नीट लक्ष द्या. जेव्हा एक पहिल्या त्रिकोणाच्या 2 कोन आणि एक बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोन आणि एक बाजू यांच्याशी एकरूप असेल तर ते 2 त्रिकोण हे को बा किंवा बा को कसोटीनुसार एकरूप असतात. हे झालं मराठीमध्ये. आता हे आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं कसं, व्हेन 2 angles and 1 side of 1 triangle is congruent to corresponding, फक्त शब्द काय टाकायचे ते, corresponding 2 angles and corresponding sides of a triangle, then that 2 triangles are congruent with the AAS test. आलं लक्षात? चला फटाफट लिहून घ्या माझ्यासोबत, बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द एक्झाम.
येते लक्षात? अशा पद्धतीने हे स्टेटमेंट पण लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्या 4ही टेस्ट इथे कंप्लीट झालेला आहे. आता एक टेस्ट राहिली आहे हायपोटेनस साइड टेस्ट, की जी खूप सिंपल आहे, की जी काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत वापरली जाते. ती टेस्ट आपण फटाफट बघूया. ह्या टेस्ट लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये, लक्षात ठेवा, लाईफ टाइम लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कोणी विचारलं तुम्हाला असं तोंडी सांगता आलं पाहिजे हा टेस्ट. ओके स्टुडंट, आता आपली लास्ट टेस्ट राहिलेली आहे हायपोटेनस साइड टेस्ट, म्हणजे कर्णभुजा कसोटी. हायपोटेनस साइड टेस्ट, की जी आपण काटकोन त्रिकोणासाठी वापरत असतो. आता काटकोन त्रिकोण सगळ्यांना माहिती असतो. ज्या त्रिकोणामध्ये एक कोण काय असतो 90 अंशाचा असतो त्याला आपण काटकोन त्रिकोण म्हणत असतो. अशा पद्धतीने दोन आपण राईट अँगल ट्रायंगल काढून घेतलेला आहे. याला नाव दिलं ABC, याला नाव दिलं LMN, कुठलंही नाव देऊ शकता तुमच्या मनाने. दोघांचा ह्या आपण हा राईट अँगल दाखवलेला आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असतो काटकोन त्रिकोणाला काय असतो, हायपोटेनस म्हणजे काय असतो, हा कर्ण असतो. म्हणून 90 अंशासमोरची बाजू काय असते नेहमी त्रिकोणाची, ती कर्ण असते. म्हणून हा 90 अंश आहे, त्याच्यासमोरचा हा झाला याचा हायपोटेनस. हा 90 अंश आहे, त्याच्यासमोरचा हा झाला हायपोटेनस. हायपोटेनस क्लिअर झालं. कर्ण म्हणजे त्रिकोणाची सगळ्यात, काटकोन त्रिकोणातली सगळ्यात मोठी जी बाजू असते. जसं महाभारतामध्ये कर्ण सगळ्यांचा मोठा भाऊ होता, तसं या त्रिकोणामध्ये सगळ्यात मोठा भाऊ काय आहे, सगळ्यात मोठी बाजू काय आहे, त्याची कर्ण आहे, की जी 90 अंशाच्या समोर असते. ही लक्षात ठेवायची ट्रिक. त्यानंतर ही झाली हायपोटेनस आणि त्याच्यानंतर हा झाला बेस. ओके, मग हायपोटेनस साइड टेस्ट काय आहे? जेव्हा काटकोन त्रिकोणामध्ये त्रिकोणाचा हायपोटेनस आणि वन साइड ही एका त्रिकोणाचा हायपोटेनस आणि वन साइड ही दुसऱ्या त्रिकोणाच्या हायपोटेनस आणि वन साइडची कॉन्ग्रंट असेल, तेव्हा ते दोन्ही ट्रायंगल कोणत्या टेस्टने एकरूप असतात, हायपोटेनस साइड टेस्टने एकरूप असतात. ठीक आहे, मग आता आपला कुठलाही ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी आपल्याला 3 फॅक्टर्स इम्पॉर्टंट असतं दाखवणं. मग सगळ्यात पहिला फॅक्टर काय आहे तुमचा, 90 डिग्रीचा हा अँगल. मग आपण पहिला हा 90 डिग्रीचा अँगल लिहून घेऊया. अँगल ABC is congruent to angle LMN. Why? Because both are the 90 degree. किंवा तुम्ही लिहू शकता both are the right angle. हे काय आहे, दोघंही 90 अंशाचे कोण आहेत असं आपण लिहू शकतो. त्यानंतर दुसरं काय आहे, हा बेस लिहू शकतात. दॅट इज साइड BC is congruent to side MN. हे एकमेकांना काय आहे, कॉन्ग्रंट आहे. आणि त्यानंतर हायपोटेनस. आता इथे काही जण साइड नाव लिहितील, साइड नाही लिहायचं कारण त्याला स्पेशल नाव आहे. मॅथमॅटिक्समध्ये त्याला स्पेशल नाव दिलेलं आहे, त्याचं नामांतरण केलेलं आहे, त्याचं नाम बारसं केलेलं आहे, त्याला कर्ण हे नाव दिलेलं आहे. म्हणून आपण पण लिहिताना त्याला रिस्पेक्ट द्यायचा, हायपोटेनस हे नाव लिहायचं आहे. देअरफॉर हायपोटेनस AC इज कॉन्ग्रंट टू हायपोटेनस LN. ठीक आहे, मग अशा पद्धतीने हे दोघंही कॉन्ग्रंट काय झाले, दोघंही ट्रायंगल काय झाले, कॉन्ग्रंट. दॅट इज ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रंट टू ट्रायंगल LMN. कुठल्या टेस्टनुसार म्हणू शकतात, बाय हायपोटेनस साइड टेस्ट. या टेस्टनुसार दोनही ट्रायंगल काय आहे, कॉन्ग्रंट आहे असं आपण इथे म्हणू शकतो. मग काय आहे त्याची डेफिनेशन किंवा काय आहे त्याचं स्टेटमेंट, चला फटाफट समजून घेऊया. व्हेन hypotenuse and one side of a right angle triangle is congruent to corresponding hypotenuse and one side of right angle triangle, then these two triangles are congruent with a hypotenuse side test. Clear? चला फटाफट माझ्यासोबत लिहून घ्या. ओके, सो अशा पद्धतीने या 5ही टेस्ट आपल्या इथे कंप्लीट झालेल्या आहे आणि तुम्हाला छानपैकी समजले असेल. मी लास्टला तुम्हाला त्याची समरी सांगते, म्हणजे तुम्हाला कधीही कुठलीही एक्झाममध्ये येऊ द्या, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये येऊ द्या किंवा तुम्हाला कोणी प्रश्न विचारू द्या, अरे ट्रायंगलच्या टेस्ट कोणत्या आहेत 5 तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला त्या सांगता आल्या पाहिजे. सो स्टुडंट, ह्या 5ही टेस्ट परत एकदा छानपैकी समजून घेऊया. पहिली जी टेस्ट आहे SSS टेस्ट काय आहे, शॉर्टकटमध्ये ही ट्रिक आहे, या ट्रिक्स आहे, या ट्रिक्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा, म्हणजे कधीही तुम्हाला ह्या टेस्ट लाईफमध्ये विचारल्या गेल्या, त्याच्यावरती प्रश्न विचारले गेले तर तुम्हाला लिहिता येणार आहे. काय टेस्ट आहे, 2 ट्रायंगल काढायचे, जेव्हा एका ट्रायंगलच्या 3ही साइड दुसऱ्या ट्रायंगलच्या 3ही साइडशी कॉन्ग्रंट असेल तर ती कोणती टेस्ट असते, SSS टेस्ट असते. झाली शॉर्टकट ट्रिक. त्यानंतर पुढे काय बघितली आपण, SAS म्हणजे 2 बाजून त्याच्यामध्ये समाविष्ट असणारा कोन. मग ते आपण काय करायचं, 2 ट्रायंगल दाखवायचे, असे 2 ट्रायंगल दाखवायचे, त्याच्या 2 साइड दाखवायचे, ही साइड ही साइड, त्याच्यात इन्क्लूड असणारा हा अँगल हा अँगल, ही साइड झाली SAS. when 2 sides and included angle in it is congruent with to another side
अँड द अँगल इन्क्लुडेड इन इट इज कॉल ॲज अ SAS. झाली तिसरी. आता हीच उलटी करायची, मध्ये एक साईड ASA टेस्ट, म्हणजे याच्यामध्ये काय दोन अँगल आहे, मध्ये एक काय आहे बाजू आहे. मग परत तुम्ही काय करा, अशा पद्धतीने दोन ट्रायंगल काढा. ठीक आहे. मग दोन अँगल, हा अँगल हा अँगल, त्याच्यानंतर याच्यामध्ये एक साईड, ही साईड ही साईड, त्याच्यानंतर हा परत अँगल हा अँगल. झाली तुमची ASA टेस्ट. लिहिणार कसं, व्हेन टू angles and included side in it of one triangle is congruent with corresponding two angles and side included in it is called as ASA test. ठीक आहे. ही झाली थर्ड टेस्ट. चौथी टेस्ट काय आहे, AAS टेस्ट किंवा SAA टेस्ट. आता याच्यामध्ये काय असते, ही बाजू जी असते ती काय असते, ॲडजसंट साईड असते, ती त्याच्यामध्ये इन्क्लुडेड नसते, म्हणून ही टेस्ट महत्त्वाची आहे. याच्यामध्ये पण तुम्ही अशा पद्धतीने दोन ट्रायंगल दाखवा. पहिले काय सांगितलं त्यांनी, दोन अँगल घ्या. मग आपण याचा एक अँगल घेतला, परत अजून एक अँगल घ्यायला लावला, हा आणि हा अँगल घेतला. त्यानंतर काय सांगितलं त्यांनी, साईड घ्या, साईड घेतली, झालं AAS किंवा उलट माचा SAA टेस्ट. व्हेन two angles and one side of one triangle is congruent with corresponding two angles and side corresponding one side of other triangle, then that test is called as a AAS test or SAA test. आणि लास्ट जी आहे हायपोटेनस साइड टेस्ट, म्हणजे कर्णभुजा कसोटी, की जी कशाच्या बाबतीत असते रे तुमची, राईट अँगल ट्रायंगलच्या बाबतीत ही असते. त्याच्यामध्ये हा अँगल तर 90 डिग्रीचा दाखवून घ्यायचा, समोरचा काय आहे तुमचा, समोरचा हा हायपोटेनस आहे, त्यानंतर ही काय आहे तुमची बेस आहे. झालं. काय लिहिणार, व्हेन हायपोटेनस अँड वन साइड ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज कॉन्ग्रंट विथ द करस्पॉन्डिंग हायपोटेनस अँड वन साइड ऑफ अदर ट्रायंगल, देन दॅट टेस्ट इज कॉल्ड ॲज अ हायपोटेनस साइड टेस्ट. अशा पद्धतीने तुमच्या ट्रायंगल या प्रकरणामध्ये ह्या ज्या टेस्ट खूप इम्पॉर्टंट होत्या, की ज्याच्यावरती तुम्हाला 3.2 एक्सरसाइज सोडवायचा आहे, या टेस्ट मी इथे डिटेलमध्ये समजावून सांगितलं आहे. सो ह्या टेस्ट समजल्या का जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि याच्यावरती प्रश्न तुम्हाला खूप सारे विचारले जातील एक्झाममध्ये. ते प्रश्न कशा पद्धतीचे असणार आहे ते आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.